मूळव्याध असणाऱ्या रुग्णांनी मैद्याचे पदार्थ, बेसनचे पदार्थ, तुरीची डाळ, हरभरा डाळ खाऊ नये. कारण हे पदार्थ रुक्ष असल्यामुळे मळभाग कठीण किंवा कडक होतो आणि त्याच्यामुळे शौचाला कडक होते. शौचाला कडक झाल्यामुळे शौचाचा मार्ग लहान होतो. ज्या पदार्थांच्यामध्ये बिया जास्त आहेत, जसं की वांग, टोमॅटो, मिरची, अशा गोष्टी जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण अशा पदार्थांच्यामध्ये किंवा अशा फळभाज्यांमध्ये उष्णता प्रचंड असते. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर आठवड्यातनं किंवा 15 दिवसातून एकदा बोकडाचं मटण खावं, जेणेकरून हे बोकडाचं मटण हे शरीराला सूट होणार असतं, तेही अल्प प्रमाणात असावं. जर तुम्ही जास्त वेळ बसून काम करत असाल तर बसण्याची जी जागा आहे तुमची, त्या ठिकाणी मऊ कॉटनची गादी घ्यावी. कारण याने शौचाच्या मार्गावरती येणारं जे प्रेशर आहे ते कमी प्रमाणात येतं आणि सोबतच गरम किंवा उष्णता त्या ठिकाणी जाणवत नाही. मोड आलेले जे पदार्थ आहेत, की जसं आपण मटकी मोड आणून खातो, कारण हे पदार्थ धड जाडही राहत नाही आणि धड बीही राहत नाही आणि पचायला प्रचंड कठीण असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला शौचाच्या ठिकाणी कोंब तयार होतात. त्यामुळे मोड आलेले पदार्थ बिलकुल खाऊ नयेत. जर तुम्ही जेवण करताना मध्ये मध्ये पाणी पिला किंवा जास्त वेळ चावून खाल्ला तर मूळव्याध लवकर बरा होतो.